आता मोठ्या उपचारासाठी व शस्त्रक्रियासाठी मोठ्या शहरात जायची गरज नाही, कारण आता कोपरगावकरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कोकमठाण शिवारातील शिर्डी कोपरगाव रोडवरील आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया तसेच नाममात्र दरात तपासण्या उपलब्ध। हॉस्पिटलमध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी अगदी मोफत, तसेच सोनोग्राफी फक्त 400 रुपये, लॅब तपासणीवर 50% सूट, एक्स-रे 100 रुपये, औषधांमध्ये 20% सूट व सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री। संपर्क आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं सर्व थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येत असते। त्याचप्रमाणे दिनांक त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने 127वी जयंती साजरी करण्यात येणार आहे। या संदर्भात शहरात डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत। त्यापैकी एक बोर्ड छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात लावण्यात आलाय। काल मध्यरात्री त्या बोर्डावरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती रमाई भीमरावजी आंबेडकर यांचा असलेला फोटो अज्ञात व्यक्तीने फाडलाय। या बाबतीत सकल आंबेडकरी समाजाच्या व्यक्तींना कळाले असता त्यांनी घटनास्थळ गाठलं। सदरची बाब पोलिसांना कळविली असता पोलीस तात्काळ पोहोचून त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तपास सुरू केले। मात्र संतप्त सकल आंबेडकरी समाजाच्या तीव्र असंतोष निर्माण झाला असून या घटनेचा तातडीने तपास लावून आरोपींना 24 तासाच्या आत तात्काळ अटक करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचे भूमिका सकल आंबेडकर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। तथागत महाकार्य गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये माता रमाई जयंती गेल्या 3 ते 4 वर्षापासून मोठ्या उत्साहात कोपरगाव शहरात साजरी होत आहे आणि याच अनुषंगाने आमच्या सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं संभाजी सर्कल या ठिकाणी एक भव्यदिव्य असा फ्लेक्स बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डवरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती, माता रमाईची प्रतिमा होती, आमच्या श्रद्धास्थान गौतम बुद्धाची प्रतिमा होती आणि या प्रतिमेचं एका समाजकंटकाने त्याच्यावरती कुठल्या तरी शस्त्रानं किंवा धारदार शस्त्रानं असं फाडलं। 3-4 ठिकाणी त्याच्या असं त्या पायावरती असं विजा केला। असं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर आज कोपरगाव शहरामध्ये 10:30च्या दरम्यानमध्ये सगळे समाज कार्यकर्ते एका ठिकाणी जमून पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद देण्याकरता इथं दाखल झालेलो आहे। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कोपरगावामध्ये गेल्या 50 ते 60 वर्षात भारत स्वतंत्र झाल्यापासून अशा घटना घडत नाही। जातीचा सलोवा ठेवण्याचं काम सगळ्याच समाज बांधवांनी ठेवलेलं आहे आणि तेही आज आम्ही सकल आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते आज ते टिकून धरलेलं आहे। परंतु काही समाजकंटक जर याला कालबोट लावत असेल तर आम्ही काही कमी नाही आहे, आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे आहे हे त्यांनी पहिलं जाणून घ्यावे। समाजकंटकाला वाटत असेल की मी एखादा फ्लेक्स बोर्ड फाडला म्हणून मी खूप मोठा झालो, परंतु बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, गौतम बुद्ध हे आमच्या रक्तात आहे, रक्ताचे थेंबत आहे, हे कुणी फाडू शकत नाही। त्याचं एक मानसिकता त्याचं संतुलन बिघडलं असेल फाडण्याकरता, त्याला क्षणिक आनंद झाला असेल, पण आम्हाला किती वेदना झाल्या ते समजू शकत नाही। म्हणून अशा समाजकंटकाला मी पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो की तुम्ही 24 तासाच्या आत याचा जर CCTV तुम्ही आहे असं म्हणतात, चेक करायचं काम चालू आहे असंही म्हणतात, हे जर तुम्ही वेळेत केलं नाही तर कोपरगाव शहरामध्ये उद्या याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, कारण समाजाच्या भावना दुखावल्या तर समाज पुढे मागे पुढे पाहणार नाही आणि याचा काय उद्रेक होईल। कारण 2 दिवसानंतर आमची 7 तारखेला माता रमाईची जयंती आहे आणि या उत्सवाच्या अनुषंगाने समाजाच्या जर भावना दुखत असेल तर कुठलाही समाज या गोष्टीला प्रतिसाद देईल असं मला वाटत नाही। म्हणून आमच्या ज्या भावना दुखावल्या आहे या भावनेला जो आरोपी असेल त्याला तात्काळ अटक करून त्याला समाजापुढे आणावं किंवा त्याला शासनाच्या वतीने जी योग्य शिक्षा असेल ती शिक्षा द्यावी। एवढं बोलतो। जय भीम, जय भारत। कोपरगाव शहरात वारंगड रोड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौकात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जो फ्लेक्स बोर्ड लावलेला होता त्या विकृत
समाजकंटकांनी त्याची विटंबना केली असं सकाळी लक्षात आलं. गेली 4 वर्षे आले कोपरगाव शहरात न भूतनाशी भविष्यती माता रमाई जयंती उत्सव कोपरगाव शहरात साजरा होतो. माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आमच्या आईबापापेक्षा प्रिय आहे. एक वेळ बापाला शिवी दिली तरी आम्ही सहन करू, कदाचित बापाच्या अंगावर हात उगारला तरी सहन करू, पण माता रमाई आणि बाबासाहेब हे जे फोटो जरी असले ते आमच्या आईबापापेक्षा आम्हाला प्रिय आहे. आणि अशी जी विकृती कोपरगाव शहराचा इतिहास जर पाहिला तर अशी कोणतीही घटना गेले 40, 30, 35 वर्षात घडलेली नाही का बाबासाहेबाची प्रतिमा असेल किंवा माता रमाईची. पण ही जाणून बुजून केलेली या मनुवादी वृत्तीच्या प्रवृत्तींना कोपरगाव शहरात बाबासाहेब आंबेडकरची जी मुवमेंट चालू आहे त्या मुवमेंटवर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना ती सहन होत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही संविधानिक मार्गाने चालती. पण निश्चित एक सांगतो, त्या मनुवाद्यांच्या लोकांना ज्यांनी केलं असेल समोर यावे. समोरासमोर जर त्यांनी आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही कधी लढायला तयार आहे. प्रतिमेवरची काय विटंबना करता, आमच्या समोर येऊन आव्हान द्या, आम्ही तुमच्याशी खेटायला तयार आहोत. कारण आमचा इतिहास जर पाहिला तर आमचा भीमा कोरेगावचा इतिहास आहे. आम्ही 500 भीमा कोरेगावातले भीम सैनिक 28,000 पेशवे कापू शकतो. इथं सुद्धा आम्ही तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, अशा घटना का होता? कोपरगाव शहरात वाढलेले हवे धंदे, पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही. पोलीस प्रशासन काय करतं? एखादा दुकानदार आहे त्याच्याकडे कारवाई करतं, त्याच्यासमोर गाड्या उभ्या असेल तर त्याच्यावर कारवाई करतं. पण पोलीस प्रशासनाचं गुन्हेगारावर वर्चस्व हे धाक नाही. शिर्डीतली घटना कालची पाहिली असेल, त्या दोन्ही घटनेचा निषेध करतो. मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो, त्यांच्या पोलीस खात्याला आवाहन करतो. परभणीची घटना आली, कोपरगावची घटना आली, आमच्या भीमसैनिकाचं रक्त खळू नका. जर आम्ही रस्त्यावर उतरलं तर तुम्हाला पाळताभुई थोडी होईल. पोलीस प्रशासनाला आम्ही 24 तासाचे अल्टिमेटम दिलेले. त्यांनी आम्हाला विनंती केली का 24 तासात आम्ही आरोपीचा शोध लावू. जर 24 तासात आरोपीचा शोध लावला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन कोपरगाव शहरात नाही तर जिल्ह्यात होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. एवढंच सांगतो. जय भीम, जय भारत. रोखठोक मराठी न्यूजसाठी हाफिज शेख, कोपरगाव.